राजेशजी नमस्कार आणि आपलं स्वागत. नमस्ते जोशी सर. आजच्या या आपल्या तरुण मित्रांच्या सोबत गप्पांच्या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत करताना मला खूप आनंद होतोय. नवीन पिढीसमोर काही चांगल्या गोष्टी ठेवाव्यात, विद्यार्थ्यांसमोर चांगल्या गोष्टी ठेवाव्यात अशी एक कल्पना आहे. प्रामुख्याने उद्योजकतेवरतीच लेखन आणि मांडणी मी सातत्याने करत आलोय. पण आताची थोडीशी बदललेली परिस्थिती लक्षात घेता उद्योजकाला आवश्यक असणारं वातावरण तयार होणं पण तेवढंच महत्वाचं आवश्यक आहेच आहे. तर एखादा चांगला उद्योजक, एखादा चांगला उद्योग उभारण्यासाठी जसं एका उद्योजकाची गरज असते, तशीच त्या उद्योगात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, इंजिनियर्सची, तंत्रज्ञांची, अशा सगळ्याच ऍस्पेक्ट मधनं काम करणाऱ्यांची एक खूप मोठी गरज त्या ठिकाणी असते. याच दृष्टीतनं काही मान्यवरांशी चर्चा करावी, त्यांच्याकडनं हा विचार समजून घ्यावा आणि आपल्या तरुण मित्रांसमोर हे मुद्दे मांडावेत. तरुण मित्रांच्या अनेक तक्रारी असतात, नोकऱ्या मिळत नाहीयेत, पगार कमी मिळतो वगैरे वगैरे. पण त्याचवेळी या उद्योजकांच्या पण काही भूमिका असू शकतात. त्यांना नेमकं काय हवं आहे या तरुणांकडनं याची काही माहिती समोर यायला हवी. हा एक याच्या मागचा महत्वाचा उद्देश नक्कीच आहे. तर चर्चेला सुरुवात करण्याआधी मी तुमचा प्राथमिक परिचय आपल्या श्रोत्यांना करून देऊ इच्छितो, प्रेक्षकांना करून देऊ इच्छितो. श्री राजेशजी मंडलिक पुण्यात सेटको स्पिंडल इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे हे मॅनेजिंग डिरेक्टर आहेत. महाराष्ट्र, तमिळनाडू आणि दिल्लीमध्ये भारतातला यांच्या कंपनीचा विस्तार आहे आणि याशिवाय जगभरात 7 ठिकाणी सेटको स्पिंडल्सचे कारखाने किंवा उद्योग कार्यरत आहेत. अर्थात हा सेटको स्पिंडल्स US चा भाग आहे. भारतातली संपूर्ण जबाबदारी राजेश सर सांभाळतात. राजेश सर, चर्चेला सुरुवात करण्याआधी प्रामुख्यानं आजची चर्चा आपली प्रोडक्शन हा विषय डोळ्यासमोर ठेवून किंवा प्रोडक्शन इंडस्ट्री हा विषय डोळ्यासमोर ठेवून आपण प्रामुख्यानं करणार आहोत. पण या चर्चेआधी मला असं वाटतं की तुमचा 2 ओळीत जो परिचय करून दिलाय, हा परिचय आणखी थोडासा चांगल्या पद्धतीने आपण करून द्याल. सेटको स्पिंडल्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नेमकं काय काम करतं आणि किती वर्षापासून तुम्ही या कामात आहात? तुमच्याचकडनं हा विषय आला तर तो अधिक नेमकेपणाने येईल असं मला वाटतं. प्लीज. सगळ्यात पहिले धन्यवाद जोशी सर, तुम्ही मला इथे बोलवलं या कार्यक्रमासाठी. आणि थोडक्यात इंट्रोडक्शन द्यायची झाली तर सगळ्यात पहिले मी जरी प्रोडक्शन इंजिनिअरिंग किंवा मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीला जरी रिप्रेझेंट करत असलो तरी त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त मी MSME म्हणजे मी रिप्रेझेंट करतो स्मॉल अँड मीडियम एस्टॅब्लिशमेंटसाठी. कारण मी जरी पूर्वी मल्टीनॅशनल मोठ्या कंपनीमध्ये काम केलं तरी गेली 18 वर्ष मी MSMEला. सो माझे जे काही विचार असतील ते MSMEच्या अनुषंगाने असतील. MSME मध्ये काय काय इश्यूज येतात आणि कशा पद्धतीने आम्ही ते हँडल करतो त्याच्यावरती आपण बोलणार आहोत. आता तुमचा मुख्य प्रश्न जो आहे की सेटको एक्झॅक्टली करतं काय, तर आम्ही एक स्पिंडल नावाची कमोडिटी असते जी इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मशीन शॉप आहेत, जिथे जिथे म्हणून कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी मेटल कटिंग हे ऑपरेशन्स वापरलं जातं, तिथे मशीन्स असतात. त्या CNC मशीन्स असतात. आता जनरल पर्पज एक मशीन्सचा प्रकार आहे आणि CNC हा दुसरा मशीन्सचा प्रकार आहे. तर आम्ही मेनली CNC मशीनवरती हे स्पिंडल वापरले जातात आणि त्याच्या रिपेअरिंग ऍक्टिव्हिटी आणि मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटीमध्ये काम करतो. आणि थोडीशी आमची कंपनी आपण असं म्हणू शकतो की ह्या क्षेत्रामध्ये पायोनियर अशा टाईपची आहे. आम्ही हे काम चालू करण्याच्या पूर्वी साधारण ते स्पिंडल ज्या देशातनं मशीन आली आहे त्या देशामध्ये रिपेअर करायला पाठवले जायचे. आणि ही सर्व्हिस मग आम्ही इथे चालू केल्यामुळे थोडस लोकांची बरीच सोय झाली, लोकांचे पैसे खूप वाचले, त्यांचा वेळ खूप वाचला आणि सर्व्हिस त्यांना फास्ट झाल्यामुळे त्यांचं जे प्रोडक्शन जे आहे ते त्यांचं चांगलंच त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट झाली, म्हणून आमची सर्व्हिस जरा पॉप्युलर झालेली. म्हणजे एका अर्थानं तुम्ही इम्पोर्ट सबस्टिट्यूटची भूमिका बजावताय वेगळ्या अर्थाने. हो बिलकुल. कारण एकतर वेळेची बचत झाली आणि सगळ्यात महत्वाचं परकीय चलन वाचलं. कारण परदेशात हा सगळा दुरुस्तीचा भाग म्हणजे अल्टिमेटली त्यांना त्यांच्या चलनात पैसे द्यायला लागणार. तो भाग तुम्ही भारतात आणला आणि परदेशी चलन पण आपण
वाचवायला? त्याच्यापेक्षा अजून मी तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगेल की डायरेक्ट कॉस्टची ही सेव्हिंग झाली. सगळ्यात मुख्य म्हणजे त्यांचं जेव्हा मशीन चालू असतं, कारण ह्या कॉस्टली मशीन असतात आणि ही मशीन बंद म्हणजे तेवढं त्यांचं प्रोडक्शन बंद आणि तेवढा त्यांचा मग रुपीज मधला तो जर लॉस आपण जर कॅल्क्युलेट केला तर ते सेव्हिंग्स मात्र खूपच इनॉर्मस होऊन जातात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आणि ह्या याच्यामध्ये पहिल्यांदा आम्ही ही सर्व्हिस चालू केल्यामुळे नॅचरली तुम्हाला पण माहिती आहे की जो कोणी नॉवेल आयडिया घेऊन येतो ती आणि त्यांनी जर तो व्यवस्थित पद्धतीने बिझनेस केला तर ते ऑटोमॅटिक मार्केट लिडरशिप हे करतात. तो आम्हाला आणि असं मार्केटच सांगतं की आम्ही भारतामध्ये या क्षेत्रामध्ये नंबर 1 आहोत. अशी आमची ही थोडक्यात या क्षेत्रातल्या मार्केट लिडरशिप मी बोलतो आहे, याचा मला आनंद वाटतोय. राजेश सर, पुढे जाण्याआधी म्हणजे प्रामुख्यानं आपल्याला नवीन पिढीकडनं इंडस्ट्रीच्या अपेक्षा हा आजचा बेसिक आपला चर्चेचा विषय आहे. पण या विषयावर जाण्याआधी तुम्ही तुमच्या बोलण्यातनं आता एक विषय म्हणलात की मागची 18 वर्ष तुम्ही ही कंपनी फ्लोट करून झालेली आहेत आणि उत्तम प्रकारे काम करते. पण त्याच्या आधी कधी तुम्ही नोकरीच करायचा, म्हणजे एकाच वेळी तुमच्याकडे तुम्ही एकेकाळी नोकरी करणाऱ्यांचे प्रतिनिधी होता आणि आज तुम्ही नोकरी देणाऱ्यांचे प्रतिनिधी आहात. या दोन्ही रोल मधनं तुम्ही स्वतःकडे काय पाहताय आणि तेव्हाच्या आणि आतामध्ये इन जनरल आपण बोलूयात की नेमका फरक काय पडलाय? साधारण मला वाटतं तुम्ही 90च्या आसपासचे इंजिनियर आहात, ग्रॅज्युएट आहात आणि त्याला आता जवळजवळ 30 वर्ष उलटलेली आहेत. तर या 30 वर्षातलं ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही नेमकं काय पद्धतीने पाहताय? मग शिक्षण क्रमातला असेल, तुम्ही इंजिनियर होतानाची परिस्थिती, तेव्हा असलेल्या संधी आणि आताचे मोठ्या प्रमाणात होत असलेले इंजिनियर आणि त्यांच्या समोरची संधी, एक बॅकड्रॉप म्हणून आपण ही एक थोडीशी चर्चा करूयात. तर याची जर आपण टोटल सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण इकोसिस्टम म्हणतो या शिक्षणाची, याचा जर आपण विचार केला तर मी जेव्हा 89 साली पासआउट झालो इंजिनियर, तेव्हा आत्ता जेवढी वानवा आहे नोकरींची, आत्ता जेवढी म्हणजे स्केअरसिटी आहे नोकऱ्यांचा, आणि बरं तिथे 2 प्रॉब्लेम आहेत की एका ठिकाणी आपण म्हणतो की नोकऱ्या मिळत नाही आणि दुसरीकडे असं म्हटलं जातं, जे एंटरप्रेनर्स आहेत, जे उद्योजक आहेत, ते म्हणतात की आम्हाला चांगली लोक मिळत नाही. अशा विचित्र कचाट्यामध्ये आपण आता सापडलो आणि त्याच्यामागे काही कारण आहेत ऍक्च्युली. मी जेव्हा 89 साली पासआउट झालो तेव्हा नोकरी पण अवेलेबल होती. तुम्हाला पण आठवत असेल टाइम्स ऑफ इंडियाचा ऍसेंट म्हणजे असं 8-8 पानी ऍसेंट असायचं, तेवढ्या जॉब्स अवेलेबल असायचे. ऑनलाईन नोकऱ्या तेव्हा तेवढं प्रस्थ नव्हतं त्या काळात, पण इतक्या नोकऱ्या अवेलेबल असायच्या आणि नॉर्मली इंजिनियर झाल्यानंतर त्याला इमिजिएटली नोकरी लागायची, ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यानंतर फक्त एकच फरक होता की त्या काळामध्ये आयटी इंडस्ट्री काय एवढी मोठ्या प्रमाणावर नव्हती. जेवढे इंजिनियर्स निघायचे ते कोर इंजिनिअरिंग मध्ये काम करायचे आणि अगदी सरधोपट कार्यक्रम होता. मेकॅनिकल इंजिनियरनी प्रोडक्शन इंडस्ट्रीमध्ये काम करायचं, सिव्हिल इंजिनियरनी कन्स्ट्रक्शन वरती, एकदम सिंपल होतं. प्रत्येकाच्या सीमा ठरलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे कोर तुम्ही जे शिकला त्याच्यावरतीच तुम्हाला काम करावं लागायचं. झालं असं की त्याच्यानंतर मग 90च्या दशकामध्ये आणि त्याच्यानंतरही पर्टिक्युलरली Y2K नंतर म्हणजे 2000 नंतर, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये टेक इंडस्ट्री म्हणतात किंवा आयटी रिलेटेड इंडस्ट्री म्हणतात, त्या खूप मोठ्या झाल्या आणि संधी उपलब्ध झाली नोकऱ्यांची. पण मग त्या प्रोसेसमध्ये झालं असं की हे जे कोर इंजिनिअरिंगचे लोक जे आहेत ते सुद्धा सगळे आयटी इंडस्ट्रीकडे पळत निघाले. पण त्याच्यामध्येही काही चुकीचं नाहीये. ते फक्त त्यांनी, माझं असं फक्त म्हणणं आहे की त्याच वेळेला जे आयटीला स्किल्स लागतात तेवढेच त्या ब्रँचेस जर वाढवल्या असतात तर त्यांना त्याच एरियातले मुलं मिळाले असते. पण त्यांनी मग मेकॅनिकल, सिव्हिल, केमिकल, ज्या डिपार्टमेंटचे लोक मिळतील, ज्या स्ट्रीमची मुलं मिळतील त्या स्ट्रीमची मुलं घेत गेले आणि तिथे मग एक आणि नॅचरली त्यांचं काय थोडंसं त्याच्यामध्ये परत मला तिथे काही हे बरोबर चूक असं काहीच म्हणायचं नाहीये, पण बॉडी शॉपिंग सारखाच तो प्रकार होता. त्यांनी पैसे त्यांना चांगले मिळत होते, इन्फ्रास्ट्रक्चर वाईज त्यांना फक्त ह्युमन ऍसेट मध्येच इन्व्हेस्टमेंट करायची होती, त्याच्यामुळे पगार पण चांगले झाले. पण मग त्या पगाराची जी आहे त्याला आपण असं म्हणू शकतो की समाजालाच मुळात एक चटक लागली की एक तर पॅकेज नावाचा एक फार शब्द खूप मोठ्या स्केलवरती प्रचलित झाला
आणि मग ते 6 लाख पॅकेज. बरं त्याच्यामध्ये गंमत अशी की ते सीटीसी मुलांच्या पालकांना कळत नाही. ते 6 लाख पॅकेज म्हटल्यानंतर त्यांना असं वाटतं की यांच्या हातामध्ये 50,000 रुपयेच येतात. तो अजून एक वेगळाच भाग आहे, त्याच्यावरती आपण नंतर बोलूयात किंवा बोलूयात नको. पण पालकांच्या अचानक अपेक्षा वाढल्या. मुलगा इंजिनियर झाला म्हणजे मग काहीतरी आता याला खूप चांगल्या पगाराची नोकरी मिळणार, ह्या अपेक्षा वाढत गेल्या. त्याच्यात काही चूक नाहीये. शिक्षण सम्राट, शिक्षण महर्षी या मंडळींनी मग भरपूर कॉलेजेस तयार केले. परत आयटी इंडस्ट्रीज मध्ये सगळ्यांना जायचं आहे, त्याच्यामुळे कोर इंजिनिअरिंगच्या स्किल्सची फार गरज नाही. म्हणून मग कदाचित एकतर त्या कॉलेजेसचं इन्फ्रास्ट्रक्चर काय आहे, ते तिथे शिकवतात काय, हा एक मोठा मुद्दा झाला. प्लस कोर इंजिनिअरिंगची गरज नसल्यामुळे शेवटी तुम्हाला त्या बेसिक इंजिनिअरिंग मध्ये कामच नाही करायचं, त्याच्यामुळे तिथे कदाचित दुर्लक्ष झालं असेल. अशा सगळ्यांचा परिपाक असा झाला की जे प्रोडक्शन म्हणजे जे इंजिनियर्स बाहेर पडू लागले कोर इंजिनिअरिंग मधले, त्यांची क्वालिटी हळूहळू डिटोरिएट होती. आणि दुसरा याच्या मागचा मुद्दा असा झाला त्याच्यामध्ये की शेवटी ब्रँडेड कॉलेजेस आहेतच. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे से फॉर एक्झाम्पल, म्हणजे IIT एक लेवल आहे, त्याच्या खाली NIT दुसरी लेवल आहे, आणि त्याच्या खाली गव्हर्नमेंट कॉलेजेसनी अजूनही आपलं स्टँडिंग ठेवलेलं आहे. आमच्या मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मग ही जी कोर इंजिनिअरिंगची पण गव्हर्नमेंट कॉलेजेस, म्हणजे ज्याला आपण Tier 1 किंवा A क्लास कॉलेजेस म्हणतो, ती लोक तिथे हुक झाली. शेवटी मग MSME साठी जे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की जिला मी रिप्रेझेंट करतो, आमच्यासाठी मग Tier 2, Tier 3 अशा कॉलेजेस मधली लोक अवेलेबल होऊ लागली, आणि तिथे क्वालिटीचा खूप मोठा इश्यू झाला. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा आपण ह्या चर्चेमध्ये बोलतो, अशा टाईपच्या चर्चा होतात, तिथे नक्की एम्प्लॉयबिलिटी, तो जो बाहेर पडलेला इंजिनियर आहे त्याची एम्प्लॉयबिलिटी किती आहे याच्यावरती नेहमी चर्चा होते, आणि तिथे एक मोठी गॅप तयार झाली आहे. तर ही अशी एक टोटल आपली व्हिशियस सर्कल झालेला आहे असं मला वाटतं. तुम्ही बोलताना खूप महत्वाचा मुद्दा मांडलात, आणि हाच मुद्दा मी महाराष्ट्रभरात फिरत असताना सगळ्या उद्योजकांच्या तुलना येत असतो की आमच्याकडे काम भरपूर आहे, आमच्याकडे वेकन्सीज भरपूर आहेत, पण आम्हाला हवं तशा प्रकारचं मनुष्यबळ आम्हाला मिळत नाही. आणि त्याच वेळी या तरुणांच्याकडनं ती तक्रार असते की आम्हाला नोकरी हवी आहे, आमच्याकडे डिग्री आहे, आम्ही इंजिनियर आहोत किंवा आम्ही आपापल्या क्षेत्रामधले ग्रॅज्युएट आहोत, आणि आम्हाला ती नोकरी मिळत नाही. तर हा जो काही दोन्हीच्या मधला मोठा गॅप आहे, या गॅपकडे तुम्ही नेमकं काय पाहताय की कुठे चुकतंय? दोन गोष्टी मला एक जाणवतात. एक तर सगळ्यात मुख्य म्हणजे शासनाने जे ह्या एज्युकेशन ह्या प्रकारावरचा जो थोडासा कंट्रोल कमी केलाय, इथे मला थोडस एक आता म्हणजे मी स्वतः माझं ग्रॅज्युएशन ऍक्च्युली प्रायव्हेट कॉलेज मधून झालेलं आहे, सो मी त्यांचा ऍक्च्युली ऋणी आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाहीये. पण त्यांच्या क्वालिटी ऑफ एज्युकेशन वरती जेवढे चांगले गव्हर्नमेंट कॉलेजेस मधनं इंजिनियर्स येतात बाहेर, तेवढे प्रायव्हेट कॉलेजेस मधनं येत नाही, ही वस्तुस्थिती. तर तो कंट्रोल त्यांनी परत त्याच्यावरती आणायला पाहिजे, हा मला एक भाग वाटतो. दुसरा, समाजाने सुद्धा आता ऍक्च्युली विचार करायला पाहिजे की इंजिनिअरिंग हे खरंच आपलं क्षेत्र निवडायचं का. कारण असं आहे की आपल्या सगळ्यांना माहितीये की आपली जी GDP म्हणतो आपण, GDPची साईज म्हणतो, ते साधारण 2.8 ट्रिलियन, आपण हिशोबासाठी 3 ट्रिलियन पकडूया. त्याच्यापैकी जर आपण मॅन्युफॅक्चरिंगचा जर सहभाग पकडला की तो साधारण 40 ते 50% पर्यंत आहे, म्हणजे साधारण 1.5 ट्रिलियन पर्यंत, ती पण मी अप्पर साईडला सांगतोय, 1.5 ट्रिलियन पर्यंत मॅन्युफॅक्चरिंगची GDP साईज आहे. ह्या 1.5 ट्रिलियन साठी आपण साधारण वर्षाला भारतामधून 2,70,000 ते 3 लाख इंजिनियर्स बाहेर काढतो. आणि आपण जर हे बाकीच्या देशांशी हे जर गुणोत्तर प्रमाण जर आपण बघितलं तर असं आपल्याला लक्षात येईल की आपण खूप मोठा सप्लाय करतोय, एवढी गरज नाहीये आज आपल्या GDPला, मॅन्युफॅक्चरिंगच्या GDP. आणि त्याच्यामुळे मग नॅचरली अवेलेबिलिटी जास्त झाली. बरं, ती अवेलेबिलिटी का पुअर आहे आपण याच्या आधी बघितलं की त्यांचं क्वालिटी कशामुळे कमी होत गेली, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं सफिशियंट नव्हतं. या सगळ्या गोष्टींचं, ह्या दोन गोष्ट, मला असं एक माझं नम्र आव्हान आहे, म्हणजे मी सजेशन करण्या एवढं अजून काही फार मोठा झालेलं नाही, पण माझं नम्र आव्हान आहे की पालकांनी ह्या आस्पेक्ट कडे बघावं. स्टुडंट्सनी सुद्धा पिअर प्रेशर खाली इंजिनिअरिंगला खरंच आपल्याला परस्यू करायचं आहे का, ते इंजिनियर नॉलेज
इंजिनिअरिंगचं नॉलेज जे आहे ते पुढे नेऊन एक्झिक्यूट करण्यासाठी आपली तेवढी मानसिकता आहे का, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ह्या क्षेत्राची निवड करावी. अदरवाईज 1.5 ट्रिलियन दुसरी जी GDP आपल्याकडे अवेलेबल आहे तिथे ऍक्च्युली भरपूर स्कोप आहे. तर हा सांगड जी आहे ही सगळ्यांनी टाकावी. गव्हर्नमेंटनी त्यांचा तो भाग जो आहे, बाकी अकॅडमियानी त्यांचा जो करिक्युलम जो आहे तो कसा दरवेळेला इंडस्ट्रीला जो पूरक पाहिजे तशा पद्धतीने कसा चेंज करायचा त्याच्यावरती विचार करण्याची गरज आहे. आणि समाजाने सुद्धा ह्या इंजिनिअरिंग ह्या क्षेत्राकडे जरा डोळस नजरेने आता बघण्याची नक्कीच गरज झाली असं म्हणावं. आता या बॅकग्राऊंडवरती आता प्रामुख्यानं आपल्या डोळ्यासमोर इंजिनिअरिंग हा इश्यू होता, पण इंजिनिअरिंग असेल, कॉमर्सचं क्षेत्र असेल किंवा अन्य जी कुठली मॅनेजमेंटची क्षेत्र असतील, सगळ्याच क्षेत्रांसमोर आत्ताचा हा प्रश्न आहे की मागणी मोठी आहे, पुरवठा आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, परंतु क्वालिटी मात्र डाऊन आहे. अशा परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या तडजोडी दोन्ही एंडला करायला लागत आहेत. तर एक उद्योजक म्हणून या सगळ्या गोष्टींच्याकडे पाहत असताना तुमच्याकडं नोकरी मागायला येणाऱ्या या फ्रेशरकडनं तुमच्या नेमक्या काय अपेक्षा असू शकतात, किंवा तुम्ही त्याला जेव्हा पगार देत असता किंवा तुम्ही त्याला जेव्हा एम्प्लॉयमेंट देत असता त्यावेळी त्यांनी तुम्हाला नेमकं काय द्यावं, कंपनीला काय द्यावं, तुमचं रिडिंग काय? थोडा याचं उत्तर जरा मोठं होईल, पण मी हे घेतोय, म्हणजे ती लिबर्टी घेतोय उत्तर मोठं होण्याची. जसं मी मगाशी म्हटलं की ठीक आहे, जो अकॅडमियाचा जो काय करिक्युलम आहे तो करिक्युलम आहे, तिथे आम्ही उद्योजक लोक तर काही फार चेंज नाही करू शकत, बरोबर. पण एक मात्र माझ्या लक्षात आलंय की इंजिनिअरिंग शेवटी इव्हेंच्युअली खूप मोठा नॉलेज बेस मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये अवेलेबल आहे. इंजिनियर्सनी फक्त एवढं जरी ठरवलं की आपण इंजिनियर झाल्यानंतर आपलं खरं इंजिनिअरिंगचं शिक्षण चालू होणार आहे, हे जरी त्यांनी त्यांच्या मनामध्ये ठेवलं तरी त्यांना एक मोठा बेस अवेलेबल होणार आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती की आज मेडिकलला मुलगा गेल्यानंतर तो MBBS झाल्यानंतर एकतर सगळ्यात पहिले त्याला MD व्हावं लागतं. म्हणजे MBBSचे 4.5 वर्ष, MDचे त्याच्या पुढचे 2 वर्ष, 6.5 वर्ष, त्याच्या पुढे त्याला इंटर्नशिप 2 वर्ष करावी लागते, 1 वर्ष रुरल आणि 1 वर्ष अर्बन मध्ये, आणि त्याच्यानंतरही त्याला काम करून मग तो 9-1 वर्षांनी एक असा स्ट्रॉंग डॉक्टर म्हणून बाहेर पडतो. वयाच्या 30शीच साधारणपणे तो कार्यरत होतो साधारणपणे. एक्झॅक्टली. सो इंजिनियर लोकांनी सुद्धा आता हे समजून घ्यायला पाहिजे की ही फॅक्ट ऍक्सेप्ट करायला पाहिजे की आपल्याला मार्क्स मिळतात म्हणजे आपण चांगला इंजिनियर झालो असं नाही आहे. तर आपल्याला याच्या पुढे आता 4 वर्ष अजून आपल्याला इंजिनिअरिंग शिकायचंय, आणि लकी असणार आहेत लोक की ते इंजिनिअरिंग शिकताना त्यांना स्टायपंड पण मिळणार, पगार पण मिळणार. पहिल्या 4 वर्षामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग शिकण्यासाठी तुम्हाला पैसे खर्च करावे लागणार आहे, तिथे तुम्हाला फारसं नॉलेज मिळत नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. पण पुढच्या 4 वर्षामध्ये तुम्हाला नॉलेज मिळणार आहे, तुम्हाला त्याच्यासाठी पगार मिळणार आहे, आणि तुमचा नॉलेज बेस जो आहे तो मोठा होणार आहे. सो ही सजगता जर सर्व इंजिनियर्सनी ठेवली की आपलं अजूनही एज्युकेशन संपलेलं नाही, आता आपलं चालू होतंय पुढच्या 4 वर्षासाठी, म्हणजे मला असं वाटतं की म्हणजे अर्निंग सोर्स किंवा पगार असं गृहीत न धरता विद्यावेतन, स्टायफंड अशा रूपाने जर त्यांनी या पैशाकडे पाहिलं आणि शिकण्याची वृत्ती ठेवली, बिलकुल, तर त्यात त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. आणि अर्थात त्यांचा फायदा तेव्हाच होतो जेव्हा त्या कंपनीचा फायदा होतो. बिलकुल. पण राजेशजी, मला विचारायचं हे आहे की आता तुमच्या बोलण्यातनं तसा पुसटसा तो भाग आलेलाच आहे की तो जे काही त्या 4 वर्षात शिकलाय ते संचित घेऊन तो कंपनीत येतो, त्या लर्निंगचा कुठल्याही उद्योगाला कितपत फायदा होतो, की तिथे डिलर्निंग आवश्यक असतं, किंवा त्याच्या नॉलेजचं ऍप्लिकेशन या कमर्शियल प्लॅटफॉर्मवरती कशा पद्धतीने होऊ शकतं, काय त्याच्याबद्दल तुम्ही सांगा. नाही, आता सगळ्यात मुख्य म्हणजे हे पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही रिटर्न्स जेव्हा एखादा MSMEचे पण इश्यूज आहेत त्याच्यामध्ये, नाही असं नाही, उद्योजकाला सुद्धा काय आहे की त्याचा सुद्धा आउटफ्लो वरती तो बघत असतो. त्याला इंजिनियर जॉईन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी इंजिनियरनी आउटपुट देणं तो एक्सपेक्ट करत असतो, ते पण चुकीचं आहे.
आणि MSME मध्ये हा चेंज आता होत चाललाय, ते आता हे ऍक्सेप्ट करत चालले. ट्रेनिंग ही त्यांची पण लायबिलिटी आहे, हे त्यांच्या आता लक्षात येत आहे. तर तो आस्पेक्ट आपण बाजूला ठेवूया. म्हणजे नॉर्मली नाही तर स्टुडंट्स अशी कंप्लेंट करू शकतो की नाही MSME चे ओनर्स आम्हाला इमिजिएटली दुसऱ्या दिवसापासून प्रोडक्ट म्हणजे आउटपुट देणं एक्सपेक्ट करतात. तर त्यांना तो वेळ लागणारच आहे आणि तो कमीत कमी 1 ते 1.5 वर्षाचा असतो. पण त्या 1 ते 1.5 वर्षामध्ये मात्र त्यांनी जीव ओतून काम करून जेवढं तुमचं हंगर फॉर नॉलेज जोपर्यंत तुम्ही ते लाईव्ह ठेवाल तेवढा तुम्हाला त्या इंजिनियर्स लोकांना त्या प्रोसेसमध्ये फायदा होणार आहे असं मला वाटतं. की त्यांची म्हणजे थोडक्यात जो काही एंटरप्रेनर किंवा उद्योजक त्यांच्यावरती जो खर्च करतो स्टायपंडच्या रूपाने आणि बाकी सगळ्याच गोष्टीच्या रूपाने त्याला रिटर्न्स मिळायला 1 ते 1.5 वर्षाचा कालावधी जातो. आणि उद्योग म्हणजे छोट्या उद्योजकांनी हे आता डोक्यामध्ये ठेवणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला रेडीमेड इंजिनियर्स मिळत नाहीयेत, कॉलेजेसचं क्वालिटी ऑफ एज्युकेशन एवढी चांगली नाहीये. तर मग तुम्ही आता त्यांना एज्युकेट करा आणि तुमच्या कामासाठी काबल बनवा. अशा टाईपचा अप्रोच जर ठेवला तर ती थोडीशी विन विन सिच्युएशन मध्ये येऊ शकेल. म्हणजे ही मुलं आहे तशी घ्यायची आहेत आणि हवी तशी बनवून घ्यायची आहेत. एक्झॅक्टली, तुम्हाला जशी पाहिजे तशी बनवणे. परवाच माझं एका ठिकाणी बोलणं झालं होतं आणि बोलता बोलता माझ्या बरोबर जो गृहस्थ होता त्या कंपनीच्या बाबतीत तो म्हणला की इथे फार इमानदार लोक आहेत त्यांच्याकडे. तर त्यांना मी तेच म्हणलं की इमानदार लोक मिळत नाही, त्यांनी ती घडवली आहेत इमानदार लोक. आणि मला सांगायला आनंद आहे की ज्या कंपनीबद्दल बोलतो ती औरंगाबादचीच कंपनी. तर इथे मी त्या याला असंच म्हटलं की शेवटी हे सगळं तुम्हाला घडवणं करावं लागतं आणि ते झालं की मग व्यवस्थित होतं. म्हणजे इंजिनियरसाठी सुद्धा ते बेनिफिशियल राहतं आणि उद्योजकाला पण बेनिफिशियल. पण हे घडवण्यासाठी त्या विद्यार्थ्याची, त्या मुलांची, त्या नव्या एम्प्लॉईजची शिकण्याची वृत्ती मला वाटतं हवी आहे. त्यात त्यांचं बॅकग्राऊंड कितपत महत्वाचं असतं. म्हणजे आपल्याला मला विचारायचं हे आहे की त्या मुलाला जे काही मार्क पडले ते तुमच्या मार्कशीटवरती दिसतात. त्याने ते कसे मिळवले हा त्याचा विषय आहे. पण जेव्हा तो तुमच्या समोर येऊन बसतो, नोकरी मागण्यासाठी तुमच्याकडे येऊन बसतो, त्यावेळी तुम्ही त्याच्यात नेमकं काय पाहता आणि त्याच्यातल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला अपील होतात की ज्याच्या आधारावरती तुम्ही त्याला निवडता आणि तिथून पुढच्या काळामध्ये त्याच्याकडनं आउटपुटची अपेक्षा करता. हे आणखी इतर ऍस्पेक्ट वरती तुम्हाला काय बोलता येईल? आता इथे आहे ना सगळ्यात मुख्य म्हणजे मी आजकाल सुद्धा बऱ्याच कॉलेजेस मधनं बोलत असतो आणि त्यांनाही एक गोष्ट प्रकर्षाने सांगत असतो की आता कॉलेजेसमध्ये ठीक आहे तुमचा हा टेक्निकल करिक्युलम आहे, पण समहाऊ आपल्याला व्हॅल्यू सिस्टम, मूल्याधिष्ठित जगणं ह्याच्यावरती आपल्याला विद्यार्थ्यांना त्या वेळेला, आणि ते जे वय आहे इंजिनिअरिंग होण्याचं ते एक व्हल्नरेबल वय असतं. त्या वयामध्ये तुम्ही जेवढं सांगाल तेवढं ते अडॅप्ट होण्याची शक्यता असते. आणि मी हे पण सांगितलं त्यांना की ह्या विषयाचं तुम्ही अभ्यास म्हणजे परीक्षा पण ठेवू नका, त्याच्या परीक्षेची पण गरज नाही, पण हे विषय त्या मुलांच्या कानावरती येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण मूल्याधिष्ठित जोपर्यंत आपलं वागणं होत नाही तोपर्यंत टेक्निकल तुम्ही कितीही हुशार असला किंवा नसला तरी काही फरक पडत नाही. तर तुम्ही जो प्रश्न विचारला की तुम्ही आता माझ्या इथे 3 लेवलमध्ये इंटरव्ह्यूज होतात. पहिला इंटरव्ह्यू जो आहे तो HR चा माणूस घेतो, तो सगळं आमची इलिजिबिलिटी बघतो की एज्युकेशन ठीकठाक आहे का वगैरे वगैरे सगळं. दुसरं मग माझे जे कलिग जे आहेत ते त्यांचा टेक्निकल इंटरव्ह्यू घेतात. मग ते त्यांचं टेक्निकल नॉलेज वगैरे सगळं बघतात. मी फक्त ऍज अ बिझनेस ओनर मी फक्त त्याची मूल्य काय आहेत जगण्याची याच्याकडे मी फक्त स्वतः लक्ष देतो. तर असं 3 टियर आम्ही इंटरव्ह्यू ठेवतो त्याच्यामधला, आणि ते जर त्याच्याकडनं डिस्कस झालं तर मग सिलेक्शन. मूल्याचा विषय तुम्ही खूप महत्वाचा सांगितला, पण एखाद दुसरं उदाहरण देऊन हे तुम्ही आणखी स्पष्ट करू शकाल का? म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे मुलांना हे मूल्य म्हणजे काय इथपासनं प्रश्न असतो त्यांच्यामध्ये. म्हणूनच म्हटलं की मला उदाहरण तुम्ही जर सांगितलं, कारण आजकाल आम्हाला मी शिकतो, बाहेर पडतो आणि माझ्याकडे एक डिग्रीचं भेंडोळं असतं आणि बाय हुक ऑर क्रूक मला यशस्वी व्हायचंय. मग मी त्या रॅट रेस मध्ये सहभागी होईल, मी कुणाचा शिडी म्हणून वापर करेन, मी
काही अशा प्रकारच्या प्रॅक्टिसेस करेन की ज्याच्यातनं मी तर पुढे जाऊ शकेन, बाकीच्यांचं काय होईल मला देणं घेणं नाही. या प्रकारांवरती ह्या मूल्याची थोडीशी स्पष्टता आणि तुम्ही कशा पद्धतीने या विषयाकडे पाहताय, एखाद दुसरं जर उदाहरण दिलं तुम्ही तुमच्याच बाबतीतलं, तुमच्या कंपनीतलं, किंवा तुम्ही बाहेरच्या कंपन्यांमध्ये जेव्हा जाता त्यावेळी तिथल्या एखाद्या एम्प्लॉईचं, आणि त्यावरनं तुम्ही कशा पद्धतीने डील करता, हे जर कळलं तर बरं होईल. म्हणजे आता तुम्ही काही कंपन्यांमध्ये जर तुम्ही गेलात ना, तर मी तुम्हाला सांगतो की तुम्ही सिक्युरिटी गार्ड कुठल्या पद्धतीने तुमच्याशी बोलतो त्या पद्धतीवरनं तुम्ही कंपनीचं कल्चर ठरवू शकता की या कंपनीमध्ये व्हॅल्यू सिस्टम आहे की नाही. तर आम्ही जेव्हा इंटरव्ह्यूज घेतो त्यावेळेला आम्ही अशाच पद्धतीने मी साधारणपणे प्रश्न विचारतो की काही मग त्याच्यामध्ये आम्ही फिक्टिशियस केसेस तयार करतो. से फॉर एक्झाम्पल त्याला आम्ही विचारतो की तुझं युनिक क्वालिटी काय आहे. से फॉर एक्झाम्पल तो सांगतो की माझी युनिक क्वालिटी ऑनेस्टी आहे. मग मी त्याला प्रश्न विचारतो की अशी एक केस समज की तू मॅनेजर झालेला आहेस कंपनीमध्ये आणि तुझ्या सबऑर्डिनेटनी, आणि तुझा जो सबऑर्डिनेट आहे तो खूप चांगला सेल्स पर्सन आहे, अत्यंत जोरात त्याचे टार्गेट्स तो अचीव करतो आणि इनफॅक्ट बऱ्याचदा तो सरपास पण करतो. आणि समजा त्याच्या टीए बिलामध्ये तुला असं जाणवलं की त्यांनी 310 रुपयाचं पेन आणि 510 रुपये केलेले आहे, तर तू काय ऍक्शन घेशील. आता तो सरपास तो टार्गेट करतोय म्हटल्यानंतर नॉर्मली हा जो इंटरव्ह्यू देणारा मुलगा असतो की तो म्हणतो की नाही, मी थोडस तो हे असल्यामुळे चांगला परफॉर्मर असल्यामुळे मी थोडस त्याला माफ करेल. मग लक्षात येतं मग तुझी ऑनेस्टी कशी काय व्हॅल्यू. अशा पद्धतीने आम्ही ते प्रश्न गुंफतो त्याच्याभोवती की एकाची व्हॅल्यू सिस्टम काय ती फाइंड आउट करण्यासाठी. तर आणि मी हा जो सगळा प्रकार जो आहे पर्टिक्युलरली इंडस्ट्रीकडनं इंजिनियर्स लोक फ्रेश असताना आणि नंतर फ्रेश झाल्यानंतर 1-1.5 वर्षानंतर जेव्हा जसं मी म्हटलं की तो तयार झालाय आता बेसिकली आपल्याला काय करायचंय की आपल्याला इंजिनियर्स लोकांना एक थोडंसं क्रँकिंगची गरज असते. हे क्रँकिंग मी जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे 1.5 वर्ष आपल्याला करावं लागतं. त्याच्यानंतर ते होतात, जे चांगले इंजिनियर्स आहेत ते तयार होतात. ते 1.5 वर्षानंतर इंडस्ट्रीजच्या त्यांच्याकडनं कशा पद्धतीने त्यांनी काम करायला पाहिजे अपार्ट फ्रॉम टेक्निकल नॉलेज, तर त्याचं मी एक साधारण ऍक्च्युली 3 भागामध्ये ते चेंज केलेलं आहे. 3 भागामध्ये त्याला विभागलेलं आहे. सगळ्यात पहिले मला असं वाटतं की एम्प्लॉईची जी एंगेजमेंट असते कंपनीच्या बरोबर, ती एम्प्लॉई एंगेजमेंट कशा पद्धतीने त्यांनी ठेवली पाहिजे, हा पहिला भाग झाला. दुसरा भाग मी असं म्हणतो की त्याचं जे नॉलेज जे आहे ते त्यांनी कुठल्या पद्धतीने अप्लाय करायला पाहिजे. आणि तिसरं एक साधारण काही इम्पॉर्टंट आस्पेक्ट्स आहेत की जे त्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तर महत्वाचे आहेतच, पण त्याच्या पर्सनल लाईफ मध्ये सुद्धा महत्वाचे. मगाशी तुम्ही जेव्हा व्हॅल्यू सिस्टम आपण बोलत होतो की नॉर्मली लोक म्हणतात की माझी पंक्च्युअलिटी आहे आणि तो इंटरव्ह्यूला येतानाच त्याच्या टाइमच्या पेक्षा अर्धा तास उशिरा आलेला असतो. तर हे लागलीच लक्षात येतं. तर अशा पद्धतीने आम्ही लोकांकडे बघतो. तो साधारण बाहेर जेव्हा बसलेला आहे तो कशा पद्धतीने त्याचं बिहेवियर आहे, तो कशा पद्धतीने आजूबाजूच्या गोष्टी ऑब्झर्व करतोय, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात. तर मग ज्या 3 गोष्टी ज्या मी मगाशी सांगितल्या त्या गोष्टींवरती थोडस अजून शेअर करायला आवडेल, जर तुम्हाला तुमचा जर दुसरा कुठला प्रश्न नसेल त्या सुरुवात करूयात. तो विषय तुम्ही मांडा. तर मला असं वाटतं की जेव्हा आपण एम्प्लॉई एंगेजमेंट म्हणतो कंपनीच्या बरोबर, तेव्हा एक मोठा लॅकुना मला मुलांच्या मध्ये जाणवतो, तो म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी 100% घेण्याची तयारी नसते. तर जे लोक 100% ओन करतात एखाद्या कामाला, ती लोक मी बघितलेली आहेत की त्यांच्या परफॉर्मन्स मध्ये जरी थोडासा जर काही 19-20 होत असेल तरीही ती लोक पुढे जाऊन सक्सेसफुल होतात आणि उद्योजक जे आहेत, एम्प्लॉयर्स जे आहेत, ते त्यांना प्रेफर करतात काम करण्यासाठी. सो ही पहिली क्वालिटी आहे की 100% रिस्पॉन्सिबिलिटी. दुसरं मी एक असं मला जाणवतं की पीपल अननेसेसरीली एंगेज इन गॉसिपिंग कंपनीमध्ये. तर जेव्हा आपण एम्प्लॉई एंगेजमेंट म्हणतो, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीशी एंगेज आहे, तर इन ऍब्सेन्शिया लोकांनी बोलणं सोडलं पाहिजे. दे शुड डेव्हलप हॅबिट ऑफ
ज्यांना जे सांगायचंय त्याला ते सांगण्याची हॅबिट डेव्हलप केली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की त्याला न सांगता ते कुठल्या तरी वेगळ्याच ठिकाणी बोलतात आणि त्यांनी खूप ऑर्गनायझेशन मध्ये इश्यूज होण्याची शक्यता असते. तिसरं मला असतं की तुम्हाला तुमच्या कलिग्सच्या बद्दल कन्सर्न असायला पाहिजे आणि हा जेन्युइन कन्सर्न असायला पाहिजे. म्हणजे तोंड देखलं नाही, याच्यामध्ये तुम्ही तुमच्या कलिग्सची कशा पद्धतीने काळजी घेता आहात आणि त्याच्यामध्ये कलिग्स इन द सेन्स तुमचे सुपिरियर, तुमचे ज्युनियर्स आणि तुमचे ऍट पार लोक, या सगळ्यांची ही मला एक तिसरी क्वालिटी फार महत्वाची वाटते. चौथी जी आहे, बऱ्याचदा मी लोकांचं बघितलंय की त्यांना एखादी गोष्ट सांगितल्यानंतर त्यांच्याकडे रिस्पॉन्स येत नाही. त्यांची जेव्हा केव्हा त्याच्याबद्दल बोललं जातं त्याच्यावरती रिॲक्शन दिली जाते, पण तो जो आधी रिॲक्शन मोड मध्ये जाण्याच्या अगोदर एक रिस्पॉन्स एक नावाचा मोड असतो की ही गोष्ट मला जी सांगितलेली आहे ती मला मिळालेली आहे, हे पहिले एक्नॉलेजमेंट. सो रिस्पॉन्सच्या दोन गोष्टी आहेत, एक एक्नॉलेजमेंट आणि दुसरं ही गोष्ट मला कळलेली आहे, नाही कळलेली आहे, या गोष्टीला मी अग्रीमेंट मध्ये आहे, या गोष्टीला मी डिसअग्रीमेंट मध्ये आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी तर ह्या रिस्पॉन्सचं एक खूप मोठं मला ज्याला आपण लॅकुना म्हणतो की हा नाही आहे आता मुलांच्या, तो रिस्पॉन्स एक त्यांनी द्यायला पाहिजे. आणि सगळ्यात शेवटचं, जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करता तेव्हा वॉक द टॉक, जे तुम्ही बोलता ते करून दाखवण्याची मानसिकता जर ठेवली, ह्या एम्प्लॉई एंगेजमेंटच्या ह्या ज्या 5-6 गोष्टी मी आता बोललो, ह्या जर ठेवल्या तर मला असं वाटतं की त्यांची ऍक्सेप्टन्स लेवल जी आहे इंडस्ट्रीमध्ये ती खूप फास्ट होणार. क्या बात आहे. हे खूप मला वाटतं हे कान टोचणारीच सगळी ही वाक्य होती. कारण प्रत्येक ठिकाणी होतं असं की अपेक्षा मोठ्या असतात, परंतु या मोठ्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी जबाबदारीची जाणीव असणं आणि त्यातनं ती जबाबदारी घेऊन काम करणं, त्यातनं आउटपुट देणं, हा विषय या सगळ्याच्यात महत्वाचा आहे असं लक्षात येत आहे. मला वाटतं आणि प्लीज बोला. नाही, मी दुसरं ते म्हणत होतो की ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज किंवा ज्या पर्सनल गोष्टी सांगत होतो त्या पण तितक्यात महत्वाच्या आहेत. ऍप्लिकेशन ऑफ नॉलेज मध्ये जसं की एक तर सुपरफिशियल नॉलेज जे कॉलेजेस मधनं मिळतं तेवढंच नॉलेज नसून त्याच्या पुढे आपल्याला जाऊन शिकण्याची जी आस पाहिजे ती आस दिसली पाहिजे. सो डोंट बी सॅटिस्फाईड विथ सुपरफिशियल नॉलेज, थोडंसं डीप मध्ये. आणि हे मी सगळं पुन्हा एकदा सांगतो मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीजच्या अनुषंगाने आहे. मॅन्युफॅक्चरिंग मध्ये हे सगळ्या क्वालिटी मला असं वाटतं की प्रत्येक क्षेत्रात हेच आहे, वरवरचं ज्ञान उपयोग. मॅनेजमेंट मध्ये तुम्ही जा, तुम्ही सेल्स मध्ये जा, तुम्ही सर्व्हिस मध्ये जा, तुम्ही आयटी कुठेही तुम्ही जा जगात, तुम्ही जर खोलवरती त्या पाण्यात उतरलात तर ती खोली तुम्हाला कळेल आणि त्यातनं तुमचं आउटपुट नक्कीच अधिक क्वालिटीचा असेल, अधिक चांगला असेल. त्याचा फायदा तुम्हाला आणि तुमच्या संस्थेला दोघांना पण तेवढाच महत्वाचा होता. आणि तिसरं जे म्हणत होतं की तेही मला खूप महत्वाचं वाटतं की जे बाकीचे आस्पेक्ट आहेत की तुमची पर्सनॅलिटी प्लेझंट असायला पाहिजे, तुमच्यामध्ये क्लीनलीनेस, हायजीन. आणि आता कोरोनाच्या याच्यामध्ये तर याचं मला वेगळं सांगण्याची गरजच नाहीये, पण या सगळ्या गोष्टी तुमच्या अंगामध्ये असल्या पाहिजेत. तिसरं एक महत्वाचं मला इथे सांगायचं की बरेच लोक कॅरेक्टर आणि रेप्युटेशन या दोन शब्दांमध्ये गल्लत करताना दिसतात. तर लोकांनी त्यांचं कॅरेक्टर बिल्ड करायला पाहिजे. ते लोक रेप्युटेशन बिल्ड करायला जातात आणि रेप्युटेशन बिल्ड करण्याच्या पद्धती काय, तर सुपिरियरची हांजी करणे, जे आपण काम केलेलं नाहीये ते काम केलंय असं दाखवण्याचा प्रयत्न करणे. आणि हे फार काळ टिकत नाही, तुम्ही हे सगळीकडे हे करू शकत नाही. तर तो डिफरन्स समजून घेणे आणि तुम्ही तुमचं जर चारित्र्य ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकदम असं स्ट्रॉंग बनवलं तर मग मला असं वाटतं की परत ती जी ऍक्सेप्टन्स लेवल आणि त्यांची ग्रोथ सुद्धा जी आहे, त्याच्या पुढची ग्रोथ जी आहे ती फास्ट होण्याची शक्यता. मला वाटतं हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे तुमचं चारित्र्य. हे चारित्र्य फक्त तुमच्या वैयक्तिक शीला संदर्भातलं नाही, तर तुमच्या दैनंदिन आयुष्याच्या संदर्भात महत्वाचं आहे. कॅरेक्टर, चारित्र्य तुमच्या व्यवहारातला भाग आहे, तुमच्या कंपनीतल्या कमिटमेंटचा भाग आहे.
या प्रत्येक पातळीवरच्या या चारित्र्याची जपणूक केल्याच्या नंतर मला असं वाटतं की कुणाला मागं वळून पाहायची गरज पडणार नाही. आणि जेव्हा राजेश सरांसारखी व्यक्ती हे सगळं सांगते तेव्हा हे तितकंच महत्वाचं असतं की हे सगळं आयुष्य ते स्वतः जगलेले असतात. या सगळ्या प्रवासातनं पुढे जाऊन त्यांनी स्वतःचा हा एक उद्योग उभारलेला असतो आणि त्यातनं ही नवी दिशा देण्याचा प्रयत्न ते आचरणातनं कृतीतनं ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर मांडत असतात. राजेशजी, आपण आज खूप छान चर्चा या निमित्तानं करण्याचा योग आपल्या समोर आला. विषय हाच होता की या तरुणांच्या समोर काही चांगल्या गोष्टी ठेवाव्यात. तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं या सगळ्यांशी कनेक्ट आहात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. या सगळ्या गोष्टी आज या निमित्तानं पुन्हा एकदा या व्यासपीठावर पण मांडण्याचा योग आला. मला असं वाटतं की आपण जे काही करण्याचा प्रयत्न करतोय, तुम्ही तुमच्या ठिकाणावरनं करताय, मी माझ्या ठिकाणावरनं करतोय, या सगळ्या याच्यात आपण समाजाला यातनं काहीतरी नक्कीच सकारात्मक देतोय, याचं एक समाधान नक्कीच मला वाटतं की आपल्याला आहे. तुम्ही आज भरपूर वेळ दिलात, त्याच्याबद्दल तुमचे औपचारिक आभार मानणं योग्य नाही, तरी पण एक उपचाराचा भाग म्हणून ते आवश्यक आहे. मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि भविष्यातही अजूनमधून अशा प्रकारचे काही प्रयोग करूयात, नवीन पिढीशी संवाद साधूयात आणि या एकदा आपल्याला उद्योजकतेच्या वरती पण चर्चा करायची आहे. त्याही प्रकारच्या चर्चेमध्ये मी तुम्हाला त्यावेळी निमंत्रित करेन. आपण आज धन्यवाद जोशी सर, धन्यवाद. आणि तुमचंही अभिनंदन. इनफॅक्ट तुम्ही हा एक दत्ता जोशी इनिशिएटिव्ह हे जे चालू केलंय, मी युट्यूब चॅनल तुमचं ऑलरेडी सबस्क्राईब केलंय आणि फार गरजेचं आहे. ही जी मूल्याधिष्ठित जीवन हे कॉलेजेस मधनं जेव्हा आपण ते पोर्ट्रे करू तेव्हाच एक सशक्त समाज बनेल आणि सशक्त समाजच मग ज्याला आपण चांगलं राष्ट्र असं जे काय म्हणतो ते हे सशक्त समाज, बलशाली राष्ट्र बनवण्यासाठी या अशाच चारित्र्य संपन्न माणसांचीच गरज आहे, कर्तृत्ववान माणसांची गरज आहे आणि त्याच्याच आधारावरती हा देश उभा राहणार आहे. आणि या बलशाली देशाच्या उभारणीसाठी आपल्या प्रत्येकाला जिथं कुठे जे कॉन्ट्रीब्युशन देता येईल, मला असं वाटतं प्रत्येकाने आपापलं काम प्रामाणिकपणानं, उत्तम पद्धतीनं आणि यातनं माझ्या देशाचं काय भलं होणार आहे हे लक्षात ठेवून केलं तर मला असं वाटतं हा मार्ग खूप सुकर आणि सरळ होऊ शकेल. म्हणजे अनेकदा आपण वेगवेगळे जे काही कोटेशन्स वाचतो तर कुठल्याही देशाचं चारित्र्य रस्त्यावरती, सिग्नलवरती कळत असतं असं म्हणतात. अगदी सिग्नल पाळण्यापासून ते प्रत्यक्ष आचरणापर्यंत प्रत्येक गोष्टीत मला असं वाटतं आपण ही काळजी घेतली पाहिजे आणि आपला देश मोठा केला पाहिजे. पुन्हा एकदा आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.